नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकता आज मी जे तुम्हाला दाखवत आहे ते म्हणजे भात शेती आणि भाताचं रोप या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। तर व्हिडिओमध्ये आता हे जेवढं हे तुम्हाला हिरवगार दूरपर्यंत दिसत आहे तिथपर्यंत हे रोप आहे मित्रांनो। आणि इकडचा खालचा भाग जो आहे एवढा हा काढून घेतला आहे। तर तुम्ही विचार करा, याच्यात कमीत कमी 20 किलो बियाणं टाकलं आहे त्यांनी। सिंधू वान म्हणजे भाताचं नाव सिंधू, आणि ते वजनाला 20 किलो इथं पेरलं आहे। तर इथून आणि इथंपर्यंत हे जी बाजू दिसते मोकळी, तर ही ह्या बाजूचं रोप काढून घेतलं आहे हे। आणि इथून तुम्ही एकदम पाहू शकता की ते दूर पट्टा अजून तिकडं बाकी आहे। म्हणजे जवळजवळ हे मी त्यांना विचारलं होतं, आमच्या दाजीन त्यांचं आहे हे। तर 20 किलो बियाणं याच्यात टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक जुगाड लावला आहे। हे जे दिसत आहे हे नागलीचे रोप आहेत मित्रांनो। तर याचा सांगायचा उद्देश असा की भात तर ते रोप काढून घेणार, पण नागलीचं जे किरकोळ रोप आहे ते हे त्याच्यात राहून जातं आणि याच्यात नंतर मग चांगले कणसाने ती नागली तयार होते। कारण हे खालची जागा ही चांगली भुजवणी करून आणि त्याच्यावर रोप टाकतात हे। आणि मग अशा प्रकारे त्याच्यात पातळ पातळ जर नागलीचे दाणे टाकले तर मग ती नंतर चांगली जोमाने येत असते, असा हा जुगाड लावला आहे। तर आपण असा जुगाड लावता का ते कमेंटमध्ये सांगायचं आहे। आणि भात हे बघा, हे सिंधू जातीचं वाण आणि भरपूर असं रोप आहे। आता हे बाकीचे हे लावायला घेऊन गेले तिकडं, हे मोठा पट्टा आणि त्याच्यापेक्षा मोठा पट्टा अजून बाकी आहे। जेवढे तुम्हाला हिरवळ दिसते हे ते भातच आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे आपल्याला भात शेती आवडते का, आणि आपण ज्याप्रमाणे यांनी गणेश दाजीन त्यांनी जे जुगाड लावलं आहे ते योग्य आहे का, तुम्हाला आवडेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला, ही जुगाड जर आवडली तर नक्की व्हिडिओ शेअर करा। आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत। धन्यवाद।